नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोमिनिका स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, मी आज आलेली आहे कल्याणच्या होलसेल मार्केटमध्ये. हे मार्केट खूप जणांना माहिती आहे, सो मी इकडे आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आता एंडिंगचा महिना आहे आणि आपण सगळेजण कांदा किंवा लसूण पावसाळ्यासाठी भरून ठेवतो. सो तुम्हाला सांगणार आहे कांद्याचा रेट इकडे काय चाललेला आहे ते आणि लसूणचा. तर मित्रांनो, आपण ठाण्याला गेलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या संडेला. सो तो व्हिडिओ आलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी मला विचारलं की तू मसाला आणलेला आहे, सो मसाला कसा आहे. सो मित्रांनो, मी आगरी मसाला बनवलेला होता आणि मसाला एकदम तुम्ही बिंदास जाऊन तिकडे बनवू शकता. आणि तिकडे गेल्यानंतर कादरभाईच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्ही फक्त माझं नाव सांगा, सो तिकडे तुम्हाला मस्त असा चांगल्या प्रमाणे एक मसाला बनवून दिला जाईल. आणि मसाल्याचं काहीच टेन्शन नाही. मी 8 दिवस झाले मसाला वापरत आहे, सो मसाला एकदम टेस्टी आहे. कारण खूप सगळे मला मेसेज करताय, सो मी सगळ्यांना तर देऊ नाही ना शकत मसाला. त्यासाठी मित्रांनो एकदम बिंदास तुम्ही जाऊन व्यवस्थित बनवू शकता. तर मित्रांनो, चला मग आता आपण जाणार आहोत कांद्याच्या मार्केटमध्ये आणि कांद्याचा भाव आपण विचारणार आहोत की या वर्षीला कांद्याचा भाव काय चाललेला आहे तो. चला मग या माझ्या मागून. सो फायनली मित्रांनो, आता पहिले आपण कांद्याच्या मार्केटमध्ये जाणार आहोत आणि इकडे खूप सकाळची गर्दी असते. आता वाजलेले 6:30 आणि आम्ही इकडे सकाळी लवकर आलेलो आहोत. कारण इकडे भाजी वगैरे सगळं काही जे असतं ना ते सकाळी म्हणजे खूप गर्दी असते. जे स्वतःचे जे दुकानदार आहेत ना, जे म्हणजे धंदा करतात भाजीचा वगैरे, ते सगळे लोक ना सकाळीच येतात इकडे घेण्यासाठी. सो खूपच गर्दी आहे. तर पहिले आपण आता कांदा मार्केटमध्ये जाऊया आणि कांद्याचा रेट विचारूया. सो मित्रांनो, हे पूर्ण कांद्याचं आहे गोडाऊन. इकडे आता आम्ही आलेलो आहोत. पूर्ण कांदा, लसूण, बटाटा मार्केट आहे. सो फायनली मित्रांनो, आता तुम्ही पाहताय की आम्ही कांद्याच्या गोडाऊनमध्ये आलेलो आहोत आणि इकडे पाहताय तुम्ही की सगळ्या कांद्याच्या गोण्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो आता आपण जाऊया आणि विचारूया की कांद्याचा रेट काय चाललेला आहे आणि ह्या ज्या गोण्या दिसत आपल्याला, ह्या सुका कांदा आहे की ओला कांदा आहे. तर मित्रांनो, मी आलेले कांद्याच्या मार्केटमध्ये आणि माझ्यासोबत आहेत दादा. तर दादा, ह्या वर्षी कांद्याचा रेट काय आहे? 14-15 आहे. 14-15 आहे. आणि ह्या वर्षीचा कांद्याचा रेट आहे तो मला महाग वाटतोय. म्हणजे गेल्या वर्षी जरा बरा होता. तर सुका कांदा आहे की ओला कांदा आहे? ऑलमोस्ट आता ओला कांदा येतोय. अजून ओला कांदा येतो. सुका नाही येत. सुका कधी येतो? 15 दिवसानंतर. 15 दिवसानंतर म्हणजे एंडिंग पर्यंत. अच्छा, तर मित्रांनो, एंडिंग पर्यंत सुका कांदा येणार आहे आणि अजून तर ओलाच कांदा आहे म्हणजे दादा असे सांगतायत. तर तरी पण अजून इकडे गिरायक येतात का नाही? गिरायक येतात. सुक्या कांद्याला गिरायक आहे. किती दिवसाला किती गोण्या जातात तुमच्या? दिवसाला आमच्या काय 10-5 जातात. इथं मार्केटमध्ये काय सुका कांदा नाही तर काय जाणार. म्हणजे मित्रांनो, सुका कांदा अजून नाहीये, ओलाच कांदा आहे इकडे. सो तरी पण जास्त काही त्यांची अजून विक्री नाहीये. तर एंडिंग पर्यंत सांगतात की येणार आहे सुका कांदा. मग त्याचा रेट काय असणार? त्याचा रेट जास्त 20, 25, 22 जसा रेट बाजार भाव होईल तसा भाव आहे. रोजचे भाव रोज बदली होतात. रोजचा वेगळा भाव असतो. मार्केटचं सन्निकरण रोजचं तसं. हा, बरोबर आहे. आणि लसूणचा काय रेट आहे? लसूण आपल्याकडे नाही. लसूण नाही. अच्छा, ठीक आहे मित्रांनो. तर कांद्याचा रेट तुम्ही जाणून घेतलेला आहे आणि एंडिंग पर्यंत येईल. तर सो एंडिंगलाच इकडे येणं जरुरी आहे ना, कारण सुका आपल्याला कांदा पाहिजे. त्यासाठी आपण कसं पावसाळ्यासाठी साठवून ठेवतो ना, सो सुका कांदा पाहिजे. त्यासाठी आपण एंडिंग पर्यंत तुम्ही इकडे येऊ शकता आणि कांदा घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत लसूणच्या मार्केटमध्ये. 160 रुपये किलो. अजून कमी होईल का? भाव तो कमी नाही होणार आहे. पाऊस पडणार, बाजार वाढणार. अजून वाढणार ना. आणि सुका आहे की ओला आहे लसूण? आता सुक्क झालेलं आहे. सुका झालेला आहे ना, ओला अजिबात नाही. 160 पासून ते किती? 100 ते 200 पर्यंत. 100 ते 200 पर्यंतचा रेट आहे किलोवरती. आणि मित्रांनो, इकडे होलसेलचा रेट आहे. तर तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला लसूण 100 ते 200 रुपये पासून रेट आहे. तर तुम्ही घेऊ शकता आणि पाहू शकता तुम्ही लसूण एकदम सुक्का आहे. हा कसा आहे किलो? 150. आणि हे 160 रुपये. गोणीचा लसूण आहे, चांगला आहे, सुका आहे. 105 रुपये. 800 रुपयाला 5. 800 रुपये. चालेल, थँक्यू.
फायनली मित्रांनो कांद्याचा रेट आपण काढलेला आहे आणि 14, 15, 16 असा कांद्याचा रेट आहे. छोटा कांदा, मोठा कांदा, तुम्हाला कोणत्या साईज मध्ये कांदा पाहिजे तसा तुम्ही घेऊ शकता. पण आता मी दादाला विचारतो, दादा सांगितलं आता तर ऑलमोस्ट एकदम ओला कांदा आहे आणि 15 दिवसानंतर सुका कांदा येणार आहे. सो तुम्ही तुमच्यावर आहे की तुम्हाला ओला कांदा पाहिजे की सुका कांदा पाहिजे. आणि लसूणचा रेट आपण पाहिला की 100 पासून आहे, 100 रुपये किलो पासून लसूण आहे ते 200 रुपये किलो पर्यंत. तर लसूण पण चांगला आहे. तर आता आपण चाललेलो आहोत जरा भाजीच्या मार्केटमध्ये जाऊया, कारण इथे मित्रांनो खूप सारी गर्दी आहे. आणि जे बोलतात ना सकाळी जे नेतात ना इथे टेम्पो भरून कांद्याची गोणी घेऊन चाललेले आहेत किंवा लसूणची, आणि इकडे खूपच गर्दी असते सकाळची. जे येतात त्यांना माहितीच असेल. तर आता आपण जरा भाजी मार्केटमध्ये जाऊया. सो फायनली मित्रांनो मी आता लसूण घेतलेला आहे आणि चांगलं एकदम सुका. चला आता आपण जरा भाजीचा रेट बघूया आणि थोडीशी भाजी घेऊन जाऊया आल्यासारखं. तर फायनली मित्रांनो आता आपण भाजी मार्केट मध्ये आलेलो आहोत आणि इकडे टोमॅटोचं मार्केट आहे. तर टोमॅटोचा बघा एवढा मोठा टोमॅटो आहे आणि 25 रुपये किलो आहे टोमॅटो. तर मी इथे टोमॅटो पण घेत आहे. 2 किलो दो मुझे. अच्छा दो बड़ा बड़ा. मित्रांनो टोमॅटो आपले घेऊन झालेले आहेत आणि पाहताय तुम्ही खूप सारी इकडे गर्दी आहे, कारण जे धंदेवाले आहेत ते सगळे सकाळीच इकडे भाजी नेण्यासाठी येतात. आणि हे मार्केट आहे ते खूप मोठ्याच्या मोठं आहे. तुम्ही गोल गोल फिरलात तरी तुम्हाला कमीच आहे. सगळीकडे भाजीच भाजी तुम्हाला पाहायला मिळते. आणि मित्रांनो इकडे सगळी फ्रेश भाजी असते. तुमच्या घरी जर काही कार्यक्रम असेल तर तुम्ही इकडे येऊन स्वस्त आणि मस्त भाजी घेऊन जाऊ शकता. सो आपल्याला खूप कमी किमतीमध्ये पण पडते आणि थोडंसं चांगली पण भाजी असते एकदम फ्रेश. सो आता आम्ही फिरत आहोत, अजून काही पाहत आहोत की आम्हाला स्वस्त आणि मस्त काय मिळत आहे ते. इकडे मित्रांनो लिंबू आहे आणि 60 ला अर्धा लिंबूचा रेट आहे. सो फायनली मित्रांनो आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि खूप गर्दी आहे. जे धंदेवाले आहेत त्यांची जास्त गर्दी आहे, कारण भाजी घेण्यासाठी ते सकाळी येतात. आणि आता आपण जाणार आहोत फुल मार्केटमध्ये. थोडंसं फुलाचा पण आपण रेट विचारूया की रेट काय चाललेला आहे तो. तर चला मग. सो मित्रांनो आता आपण आलेलो आहोत फुल मार्केटमध्ये आणि पूर्ण हे फुल मार्केट आहे. कसं आहे रेट? 70 रुपये किलो. ये भी कौन सा भी? वो वाला कलकत्ता आपका उसका है 10 ये वाला 70 रुपये. ये थोड़ा ये है ना नरम हुआ है? नहीं नरम नहीं, उसमें छोटा भी है एक. हाँ मिक्स है ना. ये अच्छा है. 40 का पाव. 40 का पाव है. 40 का पाव 70 का आधा. महंगा हो गया क्या फूल? सस्ता हो गया. सस्ता हो गया. 160 अभी शादी का मौसम चालू है ना इसलिए. कैसे है? 2 किलो देता है. एक ही थैली में 100 रुपए. बाबा इधर आए तो लेट बढ़ गया. ये 70 रुपए. 120. सस्ता हो गया ना मोगरा. हाँ अभी बाजार डाउन हो गया. हाँ डाउन हो गया. अभी ज्यादा ही कर. हाँ अभी शादी का मौसम है फिर भी ठीक है ना 100 रुपए किलो. कैसा ये कैसा पाव है? ये मिक्स देगा क्या पाव? तर मित्रांनो सगळ्या ठिकाणी फिरून आल्यानंतर सगळीकडे 70, 80, 100 रुपयाचा रेट आहे फुलांचा आणि इकडे 50 रुपये पाव आहे. सो इकडे मी फुलं घेत आहे. ते झेंडूचं पण टाकायचं ना थोडं. झेंडू नाही टाकला. हा बोली ना मिक्स द्या.
काय आहे या वेणीचं नाव अशी? गुलाबाची वेणी. किती भारी विणले ना, पाहू शकता मित्रांनो बघा किती मस्त विणले. जे लग्नामध्ये वगैरे सगळे खूप सारे लोक ना इकडे घेऊन जातात. किती छान वाटते. हे कसे पाहिजे? आपण फुल मार्केट मध्ये आहोत आणि इकडे हार वगैरे गजरे वेण्या बघा किती सुंदर प्रकारे अशा विणलेल्या आहेत. मस्त एकदम. किती पाहिजे? आणि मित्रांनो इकडे हार वगैरे आहेत, तोरण वगैरे जे फुलांचे विणलेले असतात ते पण एकदम छान छान आहे. तर तिकडे पण आपण थोडस बघूया. 250 रुपये जोडी आहे. आणि हे 30 रुपये. हे तोरण कसं आहे? 300 रुपये. मित्रांनो पाहू शकता किती सुंदर असं तोरण बघा विणलेलं आहे दरवाजासाठी. सो मित्रांनो पाहताय तुम्ही, मी आहे फुल मार्केटमध्ये आणि फुल मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता हारापासून ते तोरणापर्यंत गजरे जे काही तुम्हाला फुलगुच्छे पाहिजे ते पण आहे तिकडे अवेलेबल. आणि जे आपल्या पूजेमध्ये जे सामान लागतं ते पण सगळं इकडे तुम्हाला मिळू शकतं. प्लस इकडे वेणी आहे, गजरे आहेत आणि केळीच्या पत्त्यापासून ते सगळं जे पूजेचं सामान आहे ते सगळं काही इकडे अवेलेबल आहे. सो तुम्ही येऊन इकडे घेऊन जाऊ शकता होलसेल भावामध्ये. हापूस है इतना सस्ता क्यों है? 150 रुपए किलो है ना मैडम. तो वही बोली ना, इतना सस्ता क्यों है हापूस है तो? प्योर है क्या? हाँ आप खा के. किधर से आए? किधर का है? रत्नागिरी का. 150 रुपए किलो. घेऊया 1 किलो. बनाओ बहुत अच्छा बना. आमरस बनाऊ ना. अच्छा दिया दिखाओ. एक एक्स्ट्रा डालो. फायनली मित्रांनो आता मार्केट पूर्ण फिरून झालेलं आहे आणि तुम्ही पाहिलं इकडे होलसेल मार्केट आहे. आपल्या घरी मी तुम्हाला हाराचं फुलांचं पण रेट सांगितलेलं आहे. आपल्या घरी पूजा वगैरे काय असेल तर सगळेजण खूप सारे जण इकडे येतात आणि म्हणजे चांगलं बऱ्यापैकी चांगला रेट असतो ना होलसेल मार्केटमध्ये असतो. तर मित्रांनो आता मग पूर्ण घामाघूम झाले आणि एवढी गर्दी होती ना भाजी मार्केटमध्ये विचारू नका. आणि आता आम्ही आंबे वगैरे आंब्यांचं पण खूप चांगल्या प्रकारे रेट आहे. इकडे हापूस आंबे आहेत तर तुम्ही येऊ शकता. आणि कांद्यांचा तुम्हाला मी रेट सांगितलेला आहे. तर मित्रांनो आता आपण एक ड्रोन शूट करूया कारण आता खूप फिरून थकलेलो आहोत. आम्ही एक चहा पितो आणि तुम्ही ड्रोन शूट एन्जॉय करा. सो फायनली मित्रांनो आपला पूर्ण मार्केट फिरून झालेला आहे आणि मस्त 2 शूट तुम्ही एन्जॉय केला असाल. आम्ही आमची चहा एन्जॉय केली आणि आता बच्चू आपल्या घरी एकटा आहे. साईला आम्ही सोडून मित्रांनो आलेलो होतो सकाळी इकडे 6:30ला. सो आता जायचं आहे फटाफट. आणि मित्रांनो आज आपण पाहिलेलं आहे कल्याणचं होलसेल मार्केट. या मार्केटमध्ये मित्रांनो येण्यासाठी तुम्हाला बसने तुम्ही येऊ शकता, रिक्षाने येऊ शकता किंवा तुमचं स्वतःचं वाहन असेल त्याने सुद्धा तुम्ही येऊ शकता. आणि इकडे होलसेलचं सगळं काही मार्केटमध्ये भेटतं, भाजी वगैरे, कांदा, लसूण. आणि मित्रांनो कांद्याचा तुम्हाला मी रेट सांगितला या वर्षीचा. तर मित्रांनो जो सुका कांदा आहे तो 20 तारखेच्या नंतर येणार आहे. 25 तारखेच्या नंतर तुम्ही घेऊ शकता इकडे येऊन. आणि इकडे येण्यासाठी मार्केटचा जो ऍड्रेस आहे तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, तो तुम्ही चेकआउट करा. कारण खूप सारे जण इकडे येतात त्यांना ऍड्रेस माहितीच असेल तरी पण मी देणार आहे, तर तुम्ही चेकआउट करा तुम्हाला माहिती नसेल तर. आणि खूप होलसेल मार्केट आहे इकडे सगळ्यांना माहिती आहे. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा. चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके बाय बाय.